वाणीची देवता माता सरस्वतीला त्रिवार वंदन करते. या पांडुरंग श्रावण गोरे स्वर्गीय यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करते. स्वर्गीय सुहास राऊत आणि अशोकजी मारावार यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करते. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय मान्यवर, या सभागृहामध्ये असलेले आजी माजी संमेलनाचे अध्यक्ष आणि सर्व तुम्ही सारस्वत बंधू आणि भगिनींनो, आजचं बघता बघता पहिलं कवितेचं सत्र संपलं आणि सौख्य आणि समाधानाचं दान देऊन गेलं असं मला वाटलं. या अतिशय सुंदर सुंदर कविता सादर केल्या प्रत्येकाने. प्रत्येक कवितेचं रसग्रहण करणं वेळेअभावी आपल्याला शक्य नाही. आमच्या यवतमाळ साहित्य मंचाच्या बागेमधले प्रत्येक फुलं, जाई जुई चाफा चमेली या प्रत्येकाचं वेगवेगळं सुगंध, वेगवेगळा गंध आणि वेगवेगळं निर्मिती आपण बघितलेली आहे. काही कविता आशयगर्भ होत्या, काही कविता प्रासादिक होत्या, काही कविता गेय होत्या आणि अतिशय सुंदर सादरीकरण काही लोकांचं होतं. कविता म्हणजे काय? आत्मबोधाकडून आत्मशोधाकडे जाण्याची प्रोसेस म्हणजे कविता. कविता म्हणजे वेड्या मनाची आशा. कविता म्हणजे मनातील आर्त. कविता म्हणजे भावनाचा उद्रेक म्हणजे कविता. कविता म्हणजे शब्दांच्या आसपास असते ती कविता. कविता कधी ती बालकवीची एक कविता आठवते, क्षणात शिरवे क्षणात फिरुणी ऊन पडे. माणसाच्या मनामध्ये सुद्धा मनामध्ये अशा अनेक गोष्टी घडत असतात. क्षणात एक गोष्ट येते, क्षणात दुसरी गोष्ट येते आणि मलासुद्धा या कवितेच्या ओळी खूप भावल्या. आज सकाळी जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा पावसाचं वातावरण होतं आणि या पावसाच्या वातावरणामध्ये कालपासून भास्कराने काळ्या नभाची दुलई पांघरलेली होती आणि जेव्हा आमची ग्रंथदिंडी निघाली आणि आमच्या साहित्य दिंडीची वारकरी बघितल्याबरोबर त्यांनी ती काळी दुलई झटकून दिलेली आहे आणि अवनीमध्ये तेजाळून आणलेलं आहे अवनीला. आणि तो आल्यानंतर आमच्या दारातली स्वागताची रांगोळी खुदकन हसली आणि साहित्य दिंडी आणि ज्ञानियांचा आणि तुकोबांचा आणि बाबासाहेबांचा वारसा खांद्यावर घेऊन आम्ही जी पताका चाललो होतो, या पिढीकडून त्या पिढीकडे, त्या पिढीकडून त्या पिढीच्या खांद्यावर देताना आमच्या साहित्य पंढरीचे सर्व वारकरी धन्य झालेले होते. आल्यानंतर आमच्या साहित्य मंडळाची आयोजकांचं पाहुण्यांच्या सरभराईकरता चाललेली लगबग आणि त्यानंतर अतिशय सुंदर दिलेला नाश्ता या सर्वांप्रती आणि हे सौख्य आणि हे देखणं संमेलनाबद्दल सर्वात पहिले मी आयोजकांचं कौतुक करते आणि मनापासून त्यांना धन्यवाद देते. कारण जोडणे ही आपली संस्कृती आहे आणि या यवतमाळ जिल्ह्यातला प्रत्येक साहित्यिक जोडला पाहिजे आणि त्या ज्येष्ठांना सन्मान द्यायचा आणि नवोदितांना संधी द्यायचं हे या मंचाचं ध्येय आहे आणि हे आम्ही दरवर्षीच करत असतो. आणि यामुळे आज आमचा एवढूसा वेलू लावेला दारी वेल त्याचा गेला गगनावरी. शांताबाई शेळके असं म्हणतात, प्रत्येकाला हवा असतो आपापला स्वतंत्र चंद्र. तेही नाही शक्य झालं असतं तर वेचायचे असतात चिमुकले चांदणे. डब्बीत भरून ठेवण्यासाठी अपूर्वाईची चीज म्हणून म्हातारपणी मुलाबाळांना दाखवण्यासाठी. आणि खरंच आमच्या साहित्यिकाचं जगणंसुद्धा तेच झालेलं आहे आणि या साहित्याने आमचं जगणं समृद्ध केलेलं आहे. थोड्या कमी शब्दामध्ये आशय असणं म्हणजे ती कविता. कविता जी आहे आपल्याला पूर्वीपासून महाकाव्य लिहिणारे वाल्मिकी, महर्षी व्यास, सावरकर यांना जेव्हा उर्मी आली तेव्हा त्या वेदनेने उर्मीने त्यांचं काव्य उमटलेलं आहे. सावरकरांनी तुरुंगातल्या भिंतीवर त्यांचं काव्य उमटलेलं आहे. या काव्यामधून महाकाव्य स्फुरलेलं आहे आणि हे आजपर्यंत आपण अजरामर झालेले आहे. पण ते शब्द श्लोकामधून आणि वृत्तामधून होते. वृत्तामधून आणि श्लोकामधून जेव्हा लिहिल्या जातं तेव्हा ते गेयता असते, त्याला लय असते, त्याला ताल असते आणि ते पाठांतर करायला सोपी जातं. म्हणून कविता म्हणजे ठिपक्यांची रांगोळी नाही मित्रांनो. कविता म्हणजे ही एक भगवंतांनी दिलेली प्रतिभा आहे आणि या निसर्गाने आम्हाला, निसर्ग हा याचा गाभा आहे, प्रतिभेचा गाभा आहे.
या पावसाने वाळवीला सुद्धा पंख फुटतात, तर मानवी कवी मनाला सुद्धा पंख फुटले आणि आज अतिशय रसभरीत अतिशय 101 काव्य आपल्यासमोर सादर केलेले आहे. या मंचाची ही ताकद आहे आणि या आमच्या कवी आणि कवयित्री अतिशय प्रतिभावंत, त्यांच्या प्रतिभेने या पाना फुला निसर्गाला प्रतिभेने अतिशय श्रीमंत केलेलं आहे, शब्दांना श्रीमंत केलेलं असं म्हणायला पाहिजे. कविता म्हणजे नसे व्यंजनं, कविता म्हणजे नसे व्यंजनं, कविता आहे डोळ्यातील अंजनं, कविता चंद्रभागेच्या डोहामधलं लावलेलं तुपाचं निरांजन म्हणजे कविता, चंद्रभागेच्या डोहामध्ये लावलेलं तुपाचं निरांजन म्हणजे कविता. वेळ फार झालेला आहे त्याच्यामुळे, आणि सगळ्यांनी खूप सकाळपासून कविता ऐकलेल्या आहे आणि अध्यक्ष म्हटलं की त्याला कमीत कमी बोलण्याचा प्रघात आहे आणि आम्ही बाया बंधनामध्ये राहणारे आहोत आणि हे सुद्धा बंधन मला पाळायचं आहे. वेळेचं बंधनसुद्धा पाळणं हे सुद्धा अध्यक्षाचं कर्तव्य आहे आणि म्हणून हे बंधनसुद्धा मी पाळणार आहे. आणि कविता मी आमच्या मंचामध्ये नेहमीच सादर करते, आज मी कविता सादर करणार नाही. आणि मी तुम्हाला सर्वांना पुढच्या भविष्यासाठी तुमची साहित्यिक वाटचाल अतिशय सोन्याची आणि चांगली होवो यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.